थांब. हे, हे, थांब, थांब. स्वानंदी, स्वानंदी, तू ओके आहेस ना? लागलं नाही ना तुला? हे ठीक आहे, हे ठीक आहे. जेसी, तुम्ही प्लीज माझ्या गाडीत बसा. हे लोक कोण आहेत आणि त्यांनी गोळी का चालवली आपल्याला माहित नाहीये. इकडे बाहेर सेफ नाहीये. पुढचा हल्ला होण्याच्या आत प्लीज तुम्ही माझ्या गाडीत बसा, प्लीज. स्वानंदी, प्लीज. जेसी, गाडीत बसवत आपण. प्लीज. सर, आपण इथे का थांबलोय? त्यांनी आपल्याला फॉलो केलं आणि आपल्याला इथे गाठलं, आपल्यावर हल्ला केला तर? जेसी, रिलॅक्स, रिलॅक्स. इकडे आपल्यावर कोणीही हल्ला करण्याची हिम्मत करणार नाही. इकडे जवळच पोलीस स्टेशन आहे. कोणी गोळी झाडली ना तर डायरेक्ट पोलीस स्टेशन पर्यंत आवाज जाईल. त्यामुळे इकडे आपण सेफ आहोत. ओके, रिलॅक्स. आणि मी चेक केलं, कोणीही आपल्याला फॉलो करत नाहीये. ओके जेसी. स्वानंदी, मी घाबरू नको. स्वानंदी, कोणी नाही इकडे आणि काही नाही झालेलं, ठीक आहे? सांभाळ स्वतःला. तुला आणि तुझ्या बाळाला काही झालेलं नाहीये स्वानंदी. आपल्याला मानकामे सरांनी वाचवलंय. आपण सेफ आहोत, आपण सेफ आहोत. सावर स्वतःला. जेसी, मला असं वाटतं स्वानंदी अजूनही शॉक्ड आहे. स्वानंदी, एक मिनिट. ठीक आहे, थोडं पाणी पी, तुला बरं वाटेल. सावकाश. सर, तुम्ही एकदम परफेक्ट टाइमला आलात. मी स्वानंदीला आवाज दिला नसता आणि स्वानंदीने टर्न केलं नसतं तर ती गोळी स्वानंदीवर. सर थँक्यू सो मच सर. हो अगं, तुझा फोन ऐकून मलाच टेन्शन आलं. हे माणसं खतरनाक आहेत हे मला माहितीच होतं. म्हणून स्वानंदी, मी जेसीला म्हणालो की तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी येतो तुम्हाला भेटायला. म्हणून मी आलो. पण जेसी, स्वानंदी, मी तुमच्या हिमतीला सलाम करतो. या भयानक राजकारणी लोकांच्या नादाला लागून अनेक लोक बर्बाद होतात, गायब होतात. अनेक लोक भीती वाटून नाद सोडून देतात. पण तुम्ही इतक्या ब्रेव आहात की तुम्ही इथवर येऊन त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा केलेत. हा सर्पोद्धार दिसतो तसा नाहीये आणि तो त्याचं खरं रूप कधीच लोकांपुढे येऊ देणार नाही. तुला तर अनुभव आलाच असेल स्वानंदी. पण जेसी, तुझ्यावर मात्र मी रागावलोय. काय झालं सर? अगं का काय? मी तुला सांगितलं होतं की पुरावा वगैरे शोधायला जायचं असेल तर मला सांग, मी येतो तुमच्या बरोबर. पण तुम्ही मिशनवर जाता हे मला कळवलंच नाही तुम्ही. सर, आय एम सो सॉरी. पण सर, हे सगळं इतकं फास्ट घडलं ना की तुम्हाला कॉल करायला मला वेळच नाही मिळाला. आय एम सो सॉरी सर. प्लीज मिसअंडरस्टँड करून घेऊ नका. जेसी, वेळ कधीच नसतो, वेळ काढावा लागतो. आज तुझ्या या चुकीमुळे तुमच्या दोघींच्या बाबतीत काही वेडवाकडं घडलं असतं तर काय झालं असतं? आय एम सॉरी सर. ठीक आहे, पण पुन्हा अशी चूक होऊ देऊ नको, कळलं? आणि मला असं वाटतं की आता ना तुम्ही दोघींनी खूप सांभाळून वागायला हवं. मी तर म्हणतो की तुम्ही या प्रकरणातून आता बाहेर पडा. म्हणजे स्वानंदी, मला असं म्हणायचं की तुम्ही तुमची कामगिरी केलेली आहे. आता मला माझा अनुभव वापरू द्या या लोकांना जेलमध्ये टाकायला. माझ्या बाबतीत त्या लोकांना काय करायचं ते करू दे, मी त्यांना घाबरत नाही. पण तुम्हा दोघींच्या बाबतीत आता मी कुठलीही रिस्क घेणार नाही. तुमच्या दोघींच्या केसाला धक्का लागू देणार नाही मी. हा बघा व्हिडिओ. तो गोविंद सुजित सरांना भेटायला बंगल्याच्या मागे आला होता, तेव्हा मी शूट केला.
सुजित सरपोतदार माणूस नाही, हैवान आहे. नीचपणाचा कहर आहे हा. आता मी याला सोडणार नाही. जेसी, स्वानंदी, आता तुम्ही बघाच. हा व्हिडिओ उद्या आपल्या पोर्टलवर अपलोड होणार आणि सुजित सरपोतदार नावाच्या रावणाचं दहन जनताच करणार. थँक्यू सर, खरंच खूप खूप थँक्यू. फोन उचल गोविंद, फोन उचल. सुजित सर, काही करून वाचवा. काम झालं? नाही झालं, वाचल्या त्या दोघी. वाचल्या कशा? मी स्वानंदीला गोळी मारली, पण हायत्या वेळेला ती जेसी मध्ये आली आणि परत गोळी मारणार तेवढ्यात एक कुठून तरी एक गाडीमध्ये आली आणि मला तिथून निघायला लागलं. मी सुद्धा गोळी झाडली, पण नेमका एक माणूस मध्ये आला. त्या दोघी वाचल्या म्हणजे आपण आता फसणार. तो व्हिडिओ त्यांनी कुठे पाठवला किंवा व्हायरल केला तर सगळीकडे आग पेटेल सर. आणि तो जर का समजा पब्लिकच्या हाताला लागला तर आपण तर खल्लास. आणि समजा चुकून पोलिसांच्या हाताला लागलो तर मग तर जेलमध्ये. गोविंद, तोंड सांभाळून बोल. माझं नाव सुजित सरपोतदार आहे आणि आता मला जेलमध्ये जायचं नाहीये. ओके सर, मलाही जेलमध्ये जायचं नाहीये, पण जर का ते, मी काय म्हणतो, तुम्ही काही करा आणि काय मार्ग काढा यातनं काहीतरी. बरं, तुम्ही आता दोघी माझं ऐकाल का? काय सर? रात्रभर तुम्ही बाहेर आहात. आता तुम्ही घरी जाऊन आराम केला पाहिजे. गैरसमज नको. आता बॉल इज इन माय कोर्ट. आता तुम्ही घरी जाऊन शांतपणे आराम करा. सकाळी उठल्यानंतर बघा, इंटरनेट सुजित सरपोतदार या नावाने पेटलेलं असेल. थँक्यू सो मच सर. जेसी, एक मिनिट. मला ना अजूनही तुम्हा दोघींबद्दल खूप काळजी वाटते. तुमच्याकडे सुजित सरपोतदार विरुद्ध भक्कम पुरावा आहे. तुम्हाला त्याच्या माणसाने परत गाठलं तर, किंवा सुजितने जर का तुमच्यावर परत हल्ला करवला तर, तुम्ही ही रिस्क तुमच्या बरोबर ठेवणं आता सेफ नाहीये. मग आता आम्ही काय करू? तुम्ही एक काम करा, त्या स्वातीचा फोन माझ्याकडे द्या आणि तू तुझ्या फोन मधून तो व्हिडिओ डिलीट करून टाक. तो तुमच्याकडे असणं सेफ नाहीये. ठीक आहे. दे. केला डिलीट. ओके. सर, थँक्यू सो मच. तुम्ही इतकी काळजी घेताय आमची आणि आम्हाला इतकं गाईड करताय तुम्ही. खरंच थँक्यू. एनिवे, मी तुम्हाला घरी सोडतो. तुम्ही दोघी एकट्या जाऊ नका. ओके? सॉरी जेसी, मी मानकामी सरांबद्दल उगाच गैरसमज बाळगून होते, म्हणून मी अनेक वेळा तुझ्यावर सुद्धा रागवले. पण ते खरंच खूप चांगले आहेत ग. त्यांना आपली खूप काळजी आहे. खरंच सॉरी. काय झालं? बसताय ना? त्या स्वानंदी सोबत जेसी तिकडे होते, म्हणजे हे पुरावे नक्कीच त्या मानकामीपर्यंत पोहोचणार. तसाही हात धुवून तो माझ्या मागे लागलाच आहे. त्याला जर कळलं ना या सगळ्यात मी इन्व्हॉल्ड आहे, तुम्हाला सोडणार नाही. बापरे, मानकामे? सर तो मानकामे बेकार माणूस आहे. एखाद केस हातात घेतली तर तो जळूसारखा चिकटून बसतो त्या केसला आणि पूर्ण काम केल्याशिवाय सोडत नाही. सर, काही करा आणि वाचवा. त्या मानकामेच्या हातात जर का मान सापडली तर काही खरं नाही.
गोविंद, तू निघ. काय? ऐकलं नाहीस मी काय म्हणाल होते? तू निघ आणि हे बघ, इथून पुढे तू कोणाचा जीव घेतलास किंवा तुझा जीव गेला तरी मला कॉन्टॅक्ट करायचा नाही. इथून पुढे तू मला ओळखत नाहीस आणि मी तुला ओळखत नाही. ओके? आणि हे बघ, परत जर मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलास किंवा माझ्या घराच्या आसपास जरी दिसलास ना, तुझा गेम मी करेन. निघ. ठीक आहे, निघतो. पण सर, मी आत अडकणार नाही ना? तुम्ही अशी काहीतरी सेटिंग करा ना. तर या सगळ्यातनं एकच माणूस आपल्याला बाहेर काढू शकतो. मला लवकरात लवकर त्या माणसाला भेटावं लागेल. नको काळजी करूस. निघ. श्रेयस पण कमाल आहे. आधी स्वतःच हसला, हसून त्याच्या बायकोला दुखावलं आणि बायको घर सोडून गेल्यानंतर तिला अर्ध शहर पालतं घातलं शोधण्यासाठी. स्वानंदी अजून का नाही? स्वानंदी, अहो काय, कुठे होता तुम्ही? तुम्ही तारासोबत होता ना, मग अचानक गायब कुठे झाला? अचानक कुठे म्हणे सर, तिला रिक्षात बसवून आले. अच्छा. खूप उशीर झालाय, जेवूयात आपण. मी खिचडी गरम करते. हा, प्रचंड भूक लागली. मी फ्रेश होऊन आलो. सरपोतदार साहेब, तुम्ही राजकारणात कधीच चुकला नाहीत. काय हुशारीने डाव खेळलात, पण तुमच्या मुलाच्या बाबतीत मात्र तुम्ही फसलात. तुमचा लाडका मुलगा, नाही लाडका नाही, लाडावलेला, तुमचा लाडावलेला मुजोर मुलगा तुम्हाला कायम संकटात टाकणार. बघा ना, आता सुद्धा तीच परिस्थिती आली आहे. म्हणजे मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायला फोन करायचा आणि मग तुम्हाला सांगायचं की आजचीच मॉर्निंग नाही, पुढचे अनेक दिवस तुमच्यासाठी खूप वाईट असणार आहेत. मानकामे, नमस्कार खासदार सरपोतदार साहेब, काय म्हणताय? मी जरा बिझी आहे. माझ्या पीएला फोन करा. अहो सरपोतदार साहेब, थांबा. मी जे तुम्हाला सांगणार आहे ते जर का तुमच्या पीएला किंवा आणखी कोणाला कळलं ना, तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. करू का तुमच्या पीएला फोन? मला काही प्रॉब्लेम नाही, करतो. ओके. काय काम आहे? सरपोतदार साहेब, तुमचे दिवटे चिरंजीव एक दिवस तुम्हाला घेऊन बुडणार. तोंड सांभाळून बोला मानकामे. सरपोतदार साहेब, हो मी तोंड सांभाळूनच बोलतोय. तुम्ही तुमच्या मुलाला सांभाळा आधी. यावेळेला तो सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात पकडला जाणार आहे. त्यात मुलीचा वापर करतात. या प्रकरणात एका मुलीचा जीव गेलाय. हे प्रकरण जर का पोलिसांनी उकरून काढायचं ठरवलं ना, तर सुजितराव खुनाच्या गुन्ह्यात आत जातील. मानकामे, तुम्हाला काय वाटलं? आम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी तुम्ही काहीही स्टोरी सांगाल आणि आम्ही घाबरून जाऊ? खासदार सरपोतदार आहोत आम्ही. टाका तुमच्या पोर्टलवर, तुम्ही ही स्टोरी टाका. आणि गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे पुरावा हवा आणि समजा तो नसेल तर अब्रू नुकसानीचा दावा आम्ही तुमच्यावर करू आणि त्यासाठी कोर्टात हजर राहण्याची तयारी ठेवा. चला ठेवा फोन. सरपोतदार साहेब, अहो तुम्ही मला ओळखता. हा मानकामे पुरावा असल्याशिवाय बोलतच नाही. तुम्हाला म्हणून मी पुरावा पाठवतो. कोर्टात मोठ्या स्क्रीनवर कसा दिसेल ते पण मला सांगा. ओके, एकच मिनिट द्या मला. सेंड. त्याला 5 लाख रुपये हवेत ना, मी तुला ट्रान्सफर करतो. त्या माणसाला देऊन टाक 5 लाख रुपये. म्हणजे तात्पुरतं त्याचं तोंड गप्प करूयात आपण.
काही झालं तरी हा माणूस आपल्या हातून निसटता कामा नये. त्याला आपण संपवायचा. सरपोतदार साहेब, अहो कसा वाटला पुरावा? बाकी गुन्हा प्रकटीकरण कक्षात पोलीस सुजितरावांकडनं कबुली जबाब घेतीलच. आणि हा पुरावा जर आमच्या पोर्टलवर व्हायरल झाला ना तर सुजितराव तर खड्ड्यात जातीलच. तुमची खासदारकी सुद्धा जाईल हो. बरोबर ना? तुझी किंमत बोल. फार नाही हो, 20 लाख फक्त. दिले. थँक्यू. डॅड, डॅड ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय डॅड. इथेच थांबा. डॅड, मी परत येईस्तोवर इथेच थांबा. बरं झालं सगळे पुरावे मानकामे सरांकडे दिले ते. आता ते स्वातीला बरोबर न्याय मिळवून देतील. सगळं प्रकरण लोकांसमोर मांडतील. स्वानंदी आज बऱ्याच खुश दिसत आहे. त्या खुश तर मग मी पण खुश. मणी सर, गुड मॉर्निंग. कधी उठलात? मणी सर, अहो काय झालंय? मणी सर, काय झालंय? काय नाही, कुठे काय? काहीतरी झालंय. मलाही कळू द्यात काय झालंय. खरं तर स्वानंदी आज खूप खुश दिसताय तुम्ही. आणि तुम्ही खुश असला ना खूप सुंदर दिसता हो. पण आज इतकं खुश होण्यामागचं कारण काय आम्हालाही कळू द्या. कारण तर आहे मणी सर, हे मोठं कारण आहे. हाच खूप आनंदाचा दिवस आहे. बर, कारण एक महत्वाचं सत्य आज जगासमोर येणार आहे. सत्य जगासमोर येणार आहे? मला 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 सांगा ना कुठलं सत्य. सॉरी मणी सर, मी या क्षणी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. कारण आता जर मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही माझ्यावर काही विश्वास ठेवणार नाही. काय काय विचारतोय मी? मणी सर, अहो असं सांगितलं तर गंमत काय राहणार ना. सरप्राईज आहे ते. आणि सरप्राईजच असायला हवं. हा पण तुम्हाला कळल्यावर तुम्हाला शॉक मात्र नक्की बसेल. बर, मी चहा आणते. अरे वा स्वानंदी, म्हणजे तुम्ही रात्री तुम्हाला झोपायला उशीर झाला, सकाळी पटकन आवरलं आणि उठून हा चहा सुद्धा केलाय. कमाल आहे बाबा तुमची. थँक्यू. कसा झालाय? नेहमी सारखा एकदम परफेक्ट. कमाल. थँक्यू. बरं, मी बंगल्यावर जाऊन येते. एक मिनिट स्वानंदी, मी तुम्हाला किती वेळेस सांगितलं ते बंगल्यावर जाऊन नका काम करू. तुम्हाला आरामाची गरज आहे. आता काल रात्री तुम्ही उशिरा झोपलात ना, सकाळी उठून सुद्धा एवढं सगळं आवरलं, चहा बनवला माझ्यासाठी एवढा प्रेमाने. मग आता आराम करा ना, छान गाढ झोप काढायची. झोप झालीये माझी.
खाली जायला हवं. झोप झालीये? कसं काय स्वानंदी, एवढीशी झोप कशी पुरेशी आहे तुम्हाला? एवढी एनर्जी आणता कुठून तुम्ही? त्याचं काय आहे ना, शालिनी मॅडमचा रागट चेहरा असा डोळ्यासमोर आला की आपोआप एनर्जी येते काम करायची. मी आवरते आणि खाली जाऊन येते. तुम्ही चहा प्या.